ಮೂರು ಗಂಟೆಗೆ ಬಂದ್ಬಿಡ್ರಿ. ಮೂರಕ್ಕೆ ಬರ್ತಾರ. ಆಮೇಲೆ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी
श्री स्वामी समर्थ ಅವನು ತಯಾರಾಗಿ ನೋಡಿ ಕೈ ತಗೋದು स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी
ಎರಡಲ್ಲಿ ಯಾವ नैवेद्य दाखव. Swami, Swami, Swami.
स्वामी शक्ती अंगी मानता अण्णा अंगी मानता शंकर संकट कंटा त्याचा तुम्ही करारता ओवाळू आरती अण्णा सद्गुरुनाथा स्वामी दीनांच्या नाथा शिवारंजन कलमी चरणी ठेवी तो माता ಇಲ್ಲಿ ಕುರ್ಚಿ ಹಾಕ್ಯಾರ. 2 1 2 3 4 ಎಷ್ಟು ಕುರ್ಚಿ ಎದಕ್ಕೆ ಹಾಕ್ಯಾರ? ಹಿಂಗೆ ಒಬ್ಬರೇ ಕುರ್ಚಿ ಮೇಲೆ ಕೂತಾರ, ಅದನ್ನು ಚಲೋ ಅನ್ನಿಸ್ತದೇನು? ಇಲ್ಲಾದ್ರೆ ಕುರ್ಚಿರೇ ತೆಗಿಲಿಕ್ಕೆ ಬೇಕು, इल्लादरे यारगरे करीलिಕ್ಕೆ ಬೇಕಿಲ್ಲ. मराठीमध्ये बोलतो. नाही, इथं 3-4 खुर्च्या ठेवलेल्या आहेत आणि सद्गुरू दादा महाराज एकटेच खुर्चीवर बसले. मग त्यांना काहीतरी थोडंसं असं वाटेल ना, अरे काय मला इथे 4 खुर्च्या ठेवलेल्या आहेत आणि मी एकटा बसवले, तर तसं कसं? आज सद्गुरू दादा महाराजांच्या हस्ते आरती संपन्न झाली. गुरूंनी गुरूंची आरती आज केली, सद्गुरूंनी गुरुची आरती केली, सद्गुरूंनी सद्गुरूंची आरती केली. आणि त्याचबरोबर मी प्रत्येक गोष्ट म्हटलं, गुरूंनी गुरूंची आरती केली, गुरूंनी सद्गुरूंची आरती केली आणि सद्गुरूंनी सद्गुरूंची आरती केली. हे तिन्ही शब्द वेगळे वेगळे आहेत. त्याचा अर्थ सांगायला गेलं की 1 तास लागेल, तर तो अर्थ मी काय सांगत नाही फक्त. आणि सद्गुरूंनी आरती केल्यानंतर अजून ह्या ठिकाणी इथं श्री समीर कटोटे आणि सिद्धी कटोटे यांनी आरती केली. तर ह्या दोघांनाही मी ह्या स्टेजवर जिथं रिकामी खुर्च्या दिसतात त्या दोघांनाही मी इथं आमंत्रित करतो. आणि हे मी स्वतःच्या माझ्या मनाने नाही सांगत, मला सद्गुरूंनी सांगितले, त्यामुळे त्यांची आज्ञा पाळायची का नाही हे तुम्ही ठरवा. त्याचबरोबर इथं अजून पुण्याहून अजून एक जण आलेले आहेत. आपण ज्यांना बऱ्याच वेळा पाहतो, ते पुण्याचे जे कार्यक्रम येतात ना आपल्या ग्रुपवर, तर ते जे कार्यक्रमामध्ये जे असतात ते बोलत असतात, तर ते पण इथं आले. त्यांचं नाव आहे जोशी काका. तर ह्या इथं जोशी काका आले, त्यांनाही मी इथं आमंत्रित करतो, त्यांनीही कृपया स्टेजवर यावं. टाळ्यांच्या वगैरे. श्री स्वामी समर्थ. आता स्टेज कसं दिसतंय? छान दिसतंय ना? अजून एक जागा आहे, ती आपण त्या जागेचं काय करायचं ते नंतर पाहू. पण हे तरी चांगलं दिसतंय. हे असं स्टेज असायला पाहिजे. हे सद्गुरूंच्या बरोबर माझंही म्हणणं आहे की असं स्टेज दिसायला पाहिजे. असो, आज रविवार, ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार, तारीख आहे 2 ऑगस्ट. ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार म्हणजे काय असतं, काय काय माहिती आहे तुम्हाला? ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार कशासाठी प्रसिद्ध आहे ಏನು ಗೊತ್ತದ?
ಆಗಸ್ಟ್ ಮಹಿನಾ ಒಳಗಿಂದ ಪಹಿಲಾ ರವಿವಾರ ಮೊದಲೇ ರವಿವಾರ ಅಂತ ಎದಕ್ಕೆ ಇದು ಫೇಮಸ್ ಅದ? ಯಾರು ಹೇಳ್ಬೋದು? ಯಾರಿಗೇನು ಬರ್ತದೆ? नाही माहिती. कमाल आहे. आमचे यंग कुठं गेले काय माहिती. ते बहुतेक त्यांचा कार्यक्रम साजरा करायला असते. आज जो पहिला रविवार आहे त्याला म्हणतात फ्रेंडशिप डे, मैत्रीचा जागतिक मैत्री दिवस. बरोबर. म्हणजे आज अशा दिवशी सद्गुरू इथे आलेले आहेत की बाबा मी आणि तुम्ही भक्त आणि गुरु, गुरु आणि शिष्य ही जी परंपरा फार पूर्वीपासून जी चालत आलेली आहे, तर त्या ह्याच्यामध्ये कसं असतं की दोघांमध्ये अंतर नसतं. काही वेळा काय होतं की अंतर पडलं जातं. असं उगीचच आपल्याला असं वाटायला लागलं की ते फार असं आहे, पण ते आपल्याला जवळ घेत असतात, पण आपण दूर दूर सरकत असतो. तर तो जो दिवस आहे तो आजचा जो फ्रेंडशिप डे आहे, मैत्रीचा दिवस, जागतिक मैत्री दिवस त्याला म्हणतात. आणि ह्याच मुहूर्तावर सद्गुरू दारा महाराज इथं आलेले आहेत. इथं तर काय साजरं करायला आल्यात आपण इथे? गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा. आता लक्ष्मीने सांगितलं की गुरु म्हणजे काय, आपल्याला मार्गदर्शन ते करतात ते गुरु. आता सगळ्यांनी जर डोळे मिटले आपल्या इथं, मी तुम्हाला सांगितलं डोळे मिटून टाक, डोळे मिटा. आणि गुरु, आपलं गुरु कोण असं म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर कुठलं चित्र येतं, कोण व्यक्ती येते असंही आठववर. आता मी हिला सांगितलं तू डोळे मिट, तुझ्यासमोर गुरु म्हणून, गुरु म्हटलं आपला माझा गुरु कोण आहे, तर कोण येतं समोर? डोळे मिट, ಕಣ್ಣ ಮುಚ್ಚು. ಮತ್ತು ಆಮೇಲೆ ಗುರು ಅಂತ ನಮ್ಮ ಗುರು, ನನ್ನ ಗುರು ಯಾರು ಅಂತ ಅದು ನೋಡಿ ನೋಡೋಣ. ಯಾರು ಬರ್ತಾರೆ ಮುಂದೆ ನಿಮ್ಮ ಕಣ್ಣ ಮುಂದೆ? ಯಾರು ಬರ್ತಾರೆ? स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. मी आता इथं ह्याच्यावर बसलेले आहेत स्टेजवर. गुरु म्हटल्यानंतर आपल्यासमोर कोण आहेत? तर सध्या तरी माझे गुरु हेच आहेत, दादा महाराज. आता मी धाडस करतो, सद्गुरूंना विचारतो आपल्याला गुरु म्हटल्यावर कोण समोर येतं? अण्णा महाराज. अण्णा महाराज. अण्णा महाराज. अण्णा महाराज. अण्णा महाराज ज्याची आपण आरती म्हणतो, प्रत्येक आरती झाल्यानंतर अण्णा महाराज की जय म्हणतो, तर त्यांचे ते गुरु आहेत आणि आपले हे गुरु आहेत. बरोबर. समीर तुझ्यासमोर कोण येतं? दादा महाराज. दादा महाराज. असं लाजत लाजत सांगताय की काय दादा महाराज येतात? अरे स्पष्टपणे बोला, दादा महाराज येतात. पण आता हे जर लहान मुलांना विचार तुझ्यासमोर कोण येतात, तर गुरु म्हणजे गुरुवार म्हटल्यानंतर आपल्याला कुठला वार आठवतो? कोण येतं समोर? स्वामी येतात. स्वामी कोणाचा अंश आहेत? बरोबर, दत्तात्रय, दत्तगुरु. त्यांच्यामध्ये गुरु ऑलरेडी नाव आहे, दत्तगुरु म्हणतात त्यांना. तर हे दत्तगुरूंना त्यांनी असंच कोणीतरी विचारलं तुमचे गुरु कोण? तर दत्तगुरूंनी सांगितलं कुठल्या स्टेजमधलं गुरु सांगू, म्हणजे कुठल्या अवस्थेमधलं गुरु सांगू. वेगवेगळ्या अवस्थेत त्यांचे वेगवेगळे गुरु होते. ತಿಳಿದಲ್ಲ ನಾನು माताडतो. तर ते म्हटले त्यांचे एकूण किती 24 गुरु होते. ते ज्यांना गुरु हे समजलं जातं तर त्यांचे गुरु किती, तर 24 गुरु होते. असंच आपल्या आयुष्यात सुद्धा आपल्या सगळ्यात पहिला गुरु कोण? आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला जे शिकवतात, आपल्याला जे शिकवतात, जे आहेत, आपण ज्यांच्यामुळे जन्म घेतो ते आपले आई वडील, आपली आई हे गुरु असतं. प्रत्येक स्टेजेसला गुरु होतं. थोडासा मोठा झाला तर नंतर गुरु कोण होतं, तर शाळेमध्ये जायला लागतं. मग शाळेमधले जे ताई असतात, शिक्षिका असतात, टीचर असतात, मिस असतात, काय म्हणतात, काय काय वेगवेगळे शब्द आहेत, ते आपले गुरु होतात. टीचर असतात ते गुरु होतात. थोडंसं मोठं झालं, कॉलेजमध्ये जायला लागलं, प्रोफेसर आपले गुरु होतात. आपण मग ग्राउंडमध्ये खेळायला गेलो, तिथे आपले जे शिकवणार असतात, PT टीचर असतात, ते गुरु असतात. नंतर शिक्षण पूर्ण होतं. नंतर आपण परीक्षेला जायचं. आपल्या परीक्षा कुठल्या असतात? UPSC, पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या परीक्षा असतात. मग त्यावेळेस त्याच्यासाठी कोचिंग जे होतं तेव्हा ते गुरु असतात.
नोकरी लागते आपल्याला, सगळ्यात चांगलं म्हणजे काही जण बिझनेस करतात. नोकरी आल्यानंतर पहिल्या दिवशीच आपल्याला सगळं माहिती होतं का? नाही, काय माहीत नसतं, काहीच माहीत नसतं. बिझनेस सुरू करायला तर आपल्याला काय माहिती नसतं त्यातलं, काहीच माहीत नसतं. त्यावेळेस जे आपले गुरु असतात ते वेगळे असतात. अशा स्टेजेसला वेगवेगळे गुरु असतात. आईपासून ह्या स्टेजेसपर्यंत काही काळ आपली पत्नी ह्या सुद्धा आपले गुरु असतात. जिथे आपली सहचारिणी जे म्हणतो ती सुद्धा आपले गुरु असते. असे वेगवेगळ्या स्टेजेसला. आणि मग ह्या गुरूंचे गुरु कोण, प्रत्येकाचे गुरु कोण 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 तर असं येत असतात. नंतर आपण येतो ते सद्गुरू, जे आपल्याला मोक्ष प्राप्तीपर्यंत रस्ता दाखवतात, जे आपल्याला ईश्वराचं दर्शन घडवतात, ते आपले गुरु. तर असे गुरु जे आहेत त्यांची आपण पूजा करतो. तर आजच्या असे गुरु ह्या ठिकाणी सद्गुरू आले तर आपण त्यांची पूजा करायला पाहिजे का नको? तर ह्या आपल्या शाखेच्या ज्या प्रमुख आहेत भनुताई, त्यांना मी इथं आमंत्रित करतो आणि सांगतो आपण सद्गुरूंचं इथं पाद्यपूजन करूया आपल्या सगळ्यांच्या साक्षीने. आणि टाळ्यांच्या गजरात, त्यानंतर स्वामींच्या गजरामध्ये आपण त्यांची पाद्यपूजा करूया.
सिद्धी घडवणे आणि संगत घडवणे. सिद्धी आहे विजय आणि संगत दोघंजण एकत्र प्रदान करतात आणि आपण त्याचं जे चॅनल आहे तर त्या चॅनल ते स्वतःच्या चॅनलमध्ये सगळे चॅनल आहे म्हणजे पाहतो ते संगत संगत लोक ते शूट करतात आणि आपल्याला पाहतो हे सगळ्यात मोठं काम आहे. हे काम करत असताना तुमच्या असं लक्षात आलं की आपलं इथं कसं मराठी सातारा शाखा आहे, पंढरपूर आहे, प्रगती आहे, शिवापूर आहे, कोकण पंचायत आहे आणि हे काय सगळं मराठी एकमेकांना मराठीच्या बाहेर म्हणजे ते कर्नाटकमध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की इथे मराठी तुम्ही कन्नड असतं पण कन्नड मराठी थोडंफार समजतं असं पण आहे. पण काही ना कन्नड येतं फक्त कन्नड मराठी समजतं मी काय म्हणतो त्यांना समजतं असं ही अडचण लक्षात आली. सिद्धी जे बसले मी त्याचा फक्त आपण त्याचा कार्य की त्याला आपण असं कार्य श्री स्वामी समर्थ सारामृती जी पोथी आहे ती मराठी आहे. पोथी आहे मराठी स्वामी समर्थ तर हकीकत कैसा म्हणा भोट कैसा आज याला पोथी याचा संबंध कशासाठी कशाचा प्रयत्न एवढा प्राप्त आहे माझ्यामध्ये खूप पुस्तकं पण कन्नडमध्ये ते पुस्तक आहे मग आपल्या केंद्राला त्याचा उपयोग व्हावा आपल्या केंद्राला त्याचा उपयोग व्हावा त्या सर्व स्वामी समर्थ जे भक्त आहे तर त्यांना उपयोग आहे त्यांना ते वाचता येईल. आपलं पहिल्यांदा कसं आरतीच्या होत्या मराठीमध्ये होतं सगळ्यांना मग म्हणून त्याच्या सगळ्यांना तुम्ही सगळ्यांनी त्या आरत्याच्या महाराज त्याचं कन्नड लिहिलं कसं आरत्या तुम्हाला आरती म्हणता येईल आरतीचा आरत्या कितपत बोलतो तुम्हाला म्हणजे मला भेटलं आहे मला गणपती बाप्पा मोर आहे तर जी आपण पोथी वाचतो ती भेटायला आपल्याला कळलं पाहिजे की काय आहे म्हणजे त्यातून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय उद्घाटन सोहळा तर संपन्न झाला. तर ज्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे त्यांचं मनोगत आपण विचारूया ना. आणि ज्यांनी लिहिलेलं आहे
सिद्धी, तिला मी सांगतो कन्नडमध्ये बोल. ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ. ನಮಸ್ಕಾರ. ನಾ ಕನ್ನಡದಾಗೇನೆ ಇದ್ದೀನಿ, ಕನ್ನಡದಾಗೆ ಮಾತಾಡ್ತೀನಿ. ನನಗೆ ಮರಾಠಿ ಜಾಸ್ತಿ ಬರಂಗಿಲ್ಲ, ಹಾಗಾಗಿ ಕನ್ನಡದಾಗೆ ಮಾತಾಡ್ತೀನಿ. ಇದು ಏನು ಪುಸ್ತಕದಲ್ಲ, ದಾದಾ ಮಹಾರಾಜ್ ಅವ್ರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಆಗ್ಯದ. ನಾ ಬರ್ದೀನಿ ಹಿಂಗಿಲ್ಲ, ಅವರೇ ಬರ್ಸ್ಕೊಂಡು ತಗೊಂಡಾರ ನನ್ನ ಕಡೆಯಿಂದ. ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅವ್ರದ ಆಶೀರ್ವಾದ ಮತ್ತು ದಾದಂದ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಇದು ಪುಸ್ತಕ ಹೊರಗೆ ಬಂದದ. ಇಲ್ಲಂತಂದ್ರೆ ನನ್ನ ಕಡೆ ಬರೀಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತಿದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ. ನಾವು ಇದು ಪುಸ್ತಕ ಬರೀಲಿಕ್ಕೆ ಏನಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರು 5 ತಿಂಗಳಿಂದ 6 ತಿಂಗಳ ತನಕ ಪುಸ್ತಕ ಬರೆದೆ. ನಾನು ಬರೆದು ಆಮೇಲೆ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಒಳಗೆ ಪ್ರಿಂಟ್ ಇದು ಎಲ್ಲ ಇದು ಮಾಡಿ ಸೆಟ್ ಮಾಡಿ ಆಮೇಲೆ ಪುಸ್ತಕ ರೆಡಿ ಮಾಡೋ ಇಲ್ಲಿ ತನ ಆಯಿತು. ಇಷ್ಟು ದಿವಸ ತೊಗೊಂಡಿದ್ದಕ್ಕೆ ನನ್ನ ಕಡೆಯಿಂದ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕ್ಷಮ ಇರಲಿ. ಆಮೇಲೆ ಇದು ಜಮಖಂಡಿ ಜಮಖಂಡಿಗೆ ಸೇರಬೇಕು ಅಂತಂತ ಹೇಳಿ ಇದು ಪುಸ್ತಕ ಬರ್ದಿದ್ದದ. ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಓದ್ರಿ. ಇದು ಪುಸ್ತಕ ಖರೇನ ಪ್ರಾಸಾದಿಕ ಅದ. ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅವ್ರದ್ದು ಕೃಪಾ ಇದ್ರೊಳಗೆ ಭಾಳ ಅದ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ನಾ ಒಬ್ಬಾಕಿನೇ ಬರ್ದಿಲ್ಲ. ಇದ್ರೊಳಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಅಡ್ಚಣೆ ಬಂದಿದ್ದು. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ನನ್ಗೆ ಯಾವ್ಯಾವ ಅಕ್ಷರ ಗುರ್ತಾಗ್ತಿದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ದಾದಾ ಮಹಾರಾಜ್ ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಯಾವಾಗ ಬೇಕಾದಾಗ ಫೋನ್ ಮಾಡ್ತಿದ್ವಿ. ರಾತ್ರಿ ಆಗಲಿ ದಿವಸ ಆಗಲಿ, ರಾತ್ರಿ 12 ಆದರೂ ನೋಡ್ತಿದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ. ಅವ್ರಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡ್ತಿದ್ವಿ, ಮೆಸೇಜ್ ಮಾಡ್ತಿದ್ವಿ. ಹಂಗೆ ಅಷ್ಟು ಲೇಟ್ ಆದ್ರೂ ಅವ್ರು ಫೋನ್ ಎತ್ತಿದ್ರು, ಇಲ್ಲ ಮೆಸೇಜ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಮೆಸೇಜ್ಗೆ ರಿಪ್ಲೈನೂ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಹೀಗಾಗಿ ಇದು ಪುಸ್ತಕ ಎಲ್ಲರೂ ಓದ್ರಿ. ಅವರೇ ಬರ್ದಾರ, ಇದು ನಾ ಅಂತರೂ ಬರ್ದಿಲ್ಲ. ಇಷ್ಟೇ ಹೇಳ್ತೀನಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ती काय म्हटली हे स्टेजवरच्यांना काय कळलं का नाही माहीत नाही, पण असं असतं की भाषा हा काही काही वेळेला प्रॉब्लेम येतच नाही, हा प्रश्नच उद्भवत नाही. कारण कसं असतं, आपलं हृदय बोलतं, आपले डोळे बोलतात. ನಮ್ಮ ಹೃದಯ ಮಾತಾಡ್ತದೆ, ನಮ್ಮ ಕಣ್ಣು ಮಾತಾಡ್ತಾವೆ. ಅದು ಎಲ್ಲರಿಗೆ ತಿಳಿತದೆ ಏನು ಮಾತಾಡೋದು. आपलं हृदय बोलतं, आपले डोळे बोलतात, तेव्हा कळतं समोरच्याची भावना काय आहे. तर हे तिने सांगितलं, हे पुस्तक तिने लिहिलेलं आहे. त्यामध्ये तिला किती कष्ट पडले आणि त्या कष्ट ते पडले ते तिला नाही पडले, तर कष्ट पडले ते सद्गुरू दादा महाराजांना पडले. कारण तिला काय अडलं, ती म्हणत होते मी हे करत होते, मला काय अडलं की मी लगेच दादा महाराज असं. मग त्यावेळेस वेळ कधी पहाटेची वेळ असेल, रात्रीची वेळ असेल, कुठलीही वेळ असेल, त्यावेळेस फोन करत होते. मुख्य म्हणजे कसं की दादा महाराज त्यावेळेस फोन उचलत होते आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर लगेच देत होते सहज. जी गोष्ट आपल्याला अतिशय अवघड वाटते ती गोष्ट 1 मिनिटात सोपी करून सांगणारे म्हणजे आपले गुरु सद्गुरू दादा महाराज. ह्या पुस्तकाविषयी तिने सांगितलं ओदरी म्हणजे पुस्तक वाचा. हे पुस्तक वाचायचं नाही आहे, ह्या पुस्तकाचं आपल्याला काय करायचं आहे, पारायण करायचं असतं. पारायण करायचं म्हणजे देवाची भक्ती करायची, ते पारायण करायचं त्याचं फळ आपल्याला दिसतं. आणि हे पारायण करताना त्यामध्ये एक प्रत्येकाला असा अनुभव येईल की हे पारायण करताना मध्ये कुठंतरी एका क्षणापुरतं आपल्याला सद्गुरूंचं दर्शन नक्की होतं म्हणजे होतंच. हा माझा शब्द आहे आणि हा मला प्रत्येक वेळी आलेला अनुभव आहे की पारायण करताना सद्गुरूंचं दर्शन होतं, 100% होतं. हा माझ्या स्वतःचा अनुभव आहे. मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो की संपूर्ण आपण जे पारायण करतो त्यामध्ये मिळेल. आणि हे पुस्तक नाही म्हणतात, ह्याला ग्रंथ म्हणायचं. हा पवित्र ग्रंथ आहे आणि ह्या ग्रंथाचं पावित्र्य आपणच जपलं पाहिजे. हे लहान मुलांच्या हाती लागता कामा नये, ह्याचं कुठे पाय वगैरे लागता कामा नये. आणि अशी एखादी पवित्र वस्तू आपण कशी ठेवतो तशी ही वस्तू आपल्याला ठेवायची आणि ही प्रत्येकाला उपलब्ध केली जाईल इथं ह्या ठिकाणी, ह्याची खात्री घ्या. आणि त्या ग्रंथाचं पवित्र राखा आणि ह्या ग्रंथाचं पारायण करा. आणि मग त्यानंतर प्रत्येकाला जो अनुभव येतो तो आपण इथं सांगा. आपला इथं आलेला अनुभव इथं रेकॉर्ड केला जाईल. आता मी जास्त वेळ न घेता समीरला फक्त विचारतो, आपण थोडंसं मनोगत इथं व्यक्त करा. समीर. ನಮಸ್ಕಾರ, ನನ್ನ ಹೆಸರು ಸಮೀರ್ ಅಂತ. ಇದು ಸಿದ್ಧಿಯವರ ಹಿಂದಾಡೆ ಹದಾಳವರು ಹೇಳಿದರು, ಇದು ಪೋತಿ ಬರ್ದಿದ್ದು ನಾವಲ್ರಿ, ಇದು ಬರೀ ದಾದಾ ಮಹಾರಾಜ್ ಅವ್ರು ಬರ್ದಾರ. ಈ ಪೋತಿಗ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅವ್ರದ್ದು ಆಶೀರ್ವಾದ ಮೊದಲಿನಿಂದ ಅದೇ.
ಬಟ್ ಇನ್ನು ದಾದಾ ಮಹಾರಾಜ್ ಅವ್ರದ್ದು ಆಶೀರ್ವಾದ ಅದ. ಯಾಕಂದ್ರೆ ಹ್ಯಾಂಗೆ ನಾವು ಹೇಳಿದ್ವಿ, ನಾವು ಯಾವಾಗ ಬೇಕಾದ್ರೂ ಫೋನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೆವು, ಮೆಸೇಜ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೆವು, ದಾದಾ ಮಹಾರಾಜ ನಮಗೆ ಅದ್ರದ್ದು ಆನ್ಸರ್ ಮಾಡಿಕೊಡ್ತಿದ್ರು. ಸೊ ಎಲ್ಲಾರು ಓದ್ರಿ ಇದು ಪೋತಿಯಿಂದ ನಿಮಗೆ ಏನು ಅನ್ನಿಸ್ತದ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನೀವು ಹೇಳ್ರಿ ನಮಗೆ. ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ. ಒಂದ್ ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ, ಇದ್ರೊಳಗ ನಾ ಕಷ್ಟಪಟ್ಟಿನಿ ಅದು ಎಲ್ಲ ಅದ, ನನ್ನ ಮನೆಯವರು ಅಷ್ಟೇ ಕಷ್ಟಪಟ್ಟಾರ. ಯಾಕಂದ್ರೆ ನನಗೆ ಮರಾಠಿ ಭಾಳ ಓದ್ಲಿಕ್ಕೆ ಬರಂಗಿಲ್ಲ, ಸಾವಕಾಶ ಓದ್ತೀನಿ. ಹಾಗಾಗಿ ಅವರು ನನಗೆ ಹೇಳ್ತಿದ್ರು ಹಿಂಗೆ ಇದು ವರ್ಡ್ ಹಿಂಗದ ಅಂತಂತ, ಇದು ಅರ್ಥ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಿದ್ರು. ನಾ ಅದನ್ನ ಕನ್ನಡನಾಗ ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಟ್ ಮಾಡಿ ಇದು ಬರೀತಿದ್ದೆ. ಅದ್ರೊಳಗೆ ದಾದಾ ಮಹಾರಾಜ್ ನಮಗೆ ಯಾವ್ದು ವರ್ಡ್ಸ್ ಡಿಫಿಕಲ್ಟ್ ಆಗ್ತಿದ್ವು, ಯಾವ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಡಿಫಿಕಲ್ಟ್ ಆಗ್ತಿದ್ವು, ಇದ್ರ ಅರ್ಥ ಏನು ಗುರ್ತಾಗ್ಲಿಕ್ಕತ್ತಿದ್ದಿಲ್ಲಲ್ಲ, ಅವಾಗ ನಾವು ದಾದಾ ಮಹಾರಾಜ್ ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳ್ತಿದ್ವಿ. ಅವರೆಲ್ಲ ಎಷ್ಟೊತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ರಾತ್ರಿ ಎಷ್ಟೊತ್ತೇ ಆಗಲಿ ಏನೇ ಆಗಲಿ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳಿದ್ಮೇಲೆ ಅವ್ರು ಲಗೇಜ್ ಹೇಳ್ತಿದ್ರು. ಹಿಂಗಾಗಿ ನಮ್ಮ ಮೂರು ಮಂದಿದು ಆಮೇಲೆ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅವ್ರದ್ದು ಕೃಪಾ ಭಾಳ ಅದು. इष्ट ಹೇಳ್ತೀನಿ. बनूताईंना मी विनंती करतो की 2 शब्द आपण बोलावे. ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ. ನಾ ಎರಡೂ ಭಾಷೆ ಒಳಗೆ ಹೇಳ್ತೇನೆ. ಈಗ ನಮ್ಮ ಸಂಬಂಧ ಗುರು ಅಂದ್ರೆ ಏನು ನಿಮಗೆ ಒಂದು ಸಣ್ಣ ಕತೆ ಯಾವಾಗ ಹೇಳಿದ್ದೆ ನಾ. गुरु नमग कत्लದಿಂದ बेळकीगे तरतात. म्हणजे आपल्या जीवनात जो अंधकार असतो, अंधश्रद्धा, अंधकार किंवा काही वाईट हे असेल त्याच्यातनं आपल्याला बाहेर काढणारा म्हणजे गुरु. म्हणून पहिला गुरु आई वडील असतात. पण त्यानंतर आपल्याला जे मार्गदर्शन होतं, आपण बाहेर पडतो तेव्हा जे ಮಾರ್ಗದರ್ಶನ, ಅವಾಗ ನಮಗೇನು ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವ್ರು ನಮ್ಮ ಗುರು. आम्हाला स्वामी समर्थांचा अनुभव, स्वामी समर्थांच्या बद्दल पहिलं काही माहीत नव्हतं. ಮೊದಲು ನಮಗೇನು ಗುರ್ತಿದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ. ಆದರೆ ನಮಗೆ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನು ತಿಳಿತು, आम्हाला जे काही समजलं ते गुरु म्हणजे दादा महाराजांमुळे आम्हाला स्वामी समर्थांचं ಸಾಮರ್ಥ್ಯ किती आहे हे ಕಳಾಲೆ. ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಒಳಗೆ ಏನು ಸಾಮರ್ಥ್ಯ ಅದ, ಅವ್ರ ಹೆಸರು ಒಳಗೆ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಅದ. ಅದು ಮಾರ್ಗ ಏನದಲ್ಲ ನಮಗೆ दादा महाराज ಕೊಟ್ಟರು, तोरशिद्र नಮಗೆ तो मार्ग जे दाखवला, त्यामुळे ते आपले श्रेष्ठ गुरु आहेत. म्हणून सद्गुरू ते. आता आपण सद्गुरूंच्या अमृतवाणी ऐकूया त्यांच्याकडनंच. आणि ते मुद्दाम ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಗುರುಪೂರ್ಣಿಮಾ ಸಂಬಂಧ ಅವ್ರು ಮುಂಜಾನೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಲಘು ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಬಂದಾರ ನಮ್ಮ ಸಂಬಂಧ. ಆಮೇಲೆ ಮತ್ತೆ ರಾತ್ರಿ ಹೋಗೋದದ ಅವ್ರಿಗೆ, पुन्हा रात्री त्यांचा प्रवास आहे. म्हणजे गुरुचं स्थान तुम्ही बघता, गुरु आपल्यासाठी काय करू शकतात. कारण 350 किलोमीटर येणं सहज नाही आहे. आपण 2 किलोमीटर जाऊ शकत नाही. मंदिरामध्ये यायचं म्हटलं तर मला फार लांब वाटतंय देऊळ. ನನಗೆ दूर ಭಾಳ ಅನ್ನಿಸ್ತದೆ. ನನಗೆ मनी ಕೆಲಸ ಅದ, मला घरचं काम आहे असं आपण म्हणतो की नाही. पण त्यांनी सगळं आपलं, कारण ते खूप सध्या बिझी असतात. तुम्हाला सगळ्यांना त्यांचा अनुभव आलेला आहे, प्रचिती आहे त्यांच्या सिद्धीची. त्यामुळे ते आपल्यासाठी मुद्दाम इथं आलेले आहेत. हम संबंध मुद्दाम और बंदार. म्हणून खूप खूप आता हे प्रसंग खूप महत्त्वाचा आहे. कारण एवढ्या लांब येणं सहज नाही, एवढ्या कष्टाने ते आपल्यासाठी आलेले आहेत. म्हणून मला काय बोलावं, ನನಗೆ ಏನು ಮಾತಾಡ್ಬೇಕು ತಿಳಿವಲ್ ತೆಗೆದ. पण दादा महाराज खूप खूप धन्यवाद आपले. आणि त्यांच्याबरोबर पोथी, ह्या पोथीमुळे तुम्हाला स्वामींचं दर्शन होतंय. हा मात्र अनुभव खूप आहे, ಸಗ್ಯಾನ ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಯಾ ಪೋಥಿ ಬದ್ದಲ್ಸ. ಈ ಪೋಥಿ ಬಗ್ಗೆ ಅನುಭವ ಎಲ್ಲರಿಗೂ ಬಂದದ. ಪವಿತ್ರ ಪೋಥಿ ಅದ ಇದು. ಆ ಪೋಥಿ ಬರೋದು ನಮ್ಮ ಸಂಬಂಧ, ಮುದ್ದಾಮ್ ನಮ್ಮ ಸಂಬಂಧ ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಟ್ ಮಾಡ್ಯಾರ. आपल्यासाठी त्यांनी मराठीतून कानडीत भाषात रूपांतर केलेलं आहे. त्यामुळे त्यांचे पण खूप खूप आभार समीर आणि सिद्धी. आणि त्याचबरोबर जोशी काका इथं आलात, एवढ्या लांबचा प्रवास करून आमच्यासाठी मुद्दाम इथं आलात, म्हणून खूप खूप धन्यवाद.
स्वामी समर्थ. अवतार उदंड होती, अवतार उदंड होती तैसे विलया जाती, तैसे नोहे दत्तात्रय मूर्ती, नाश कल्पांती असे ना. असं वाक्य आहे की बऱ्याच जणांनी अवतार घेतलेले आहेत. तो अवतार घेतला आणि त्यांच्या अवतारांची समाप्ती सुद्धा झाली आहे. आपण सगळीकडे वाचलेलं आहे. पण दत्तात्रय मूर्तींचं असं आहे की त्यांनी अवतार घेतला आहे, त्यांच्या कल्पांतापर्यंत त्यांचा नाश नाही. ते कल्पांतापर्यंत आहेत आणि ते आपल्याला साथ देतात, ते आपल्याला दर्शन घडवतात आणि ज्या ज्या वेळेस आपण अडचणीत येतो त्या त्यावेळेस त्यांचं दर्शन होतं, त्यांचं सहाय्य होतं, त्यांची मदत मिळते. आपण आणि त्या संकटातून आपण पूर्णपणे बाहेर पडतो. त्यासाठी आपल्याला काय पाहिजे? फक्त श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे, भक्ती पाहिजे आणि त्याचबरोबर सगळ्यांच्याबरोबर संयम देखील पाहिजे. श्री स्वामी समर्थ. आता आपण सद्गुरू दादा महाराजांची अमृतवाणी ऐकू. श्री स्वामी समर्थ. आपण सामुदायिक जप पहिला घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. ಗುರುಪೂರ್ಣಿಮಾ ಸಮಾರಂಭಕ್ಕೆ ಬಂದಿರೋ ಎಲ್ಲ ಭಕ್ತರಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ಇದನ್ನ ಈ ಸಮಾರಂಭವು अत्यंत विशेषವಾಗಲಿದೆ. समीरने लिहून दिला मला काहीतरी 2 वाक्य बोला म्हणले. बहुतेक असा असावं की या गुरुपौर्णिमा सोहळ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजचा हा कार्यक्रम एक वेगळाच कार्यक्रम आपला होत आहे. असा कार्यक्रम ह्यापूर्वी कधी झाला नाही कुठल्याही केंद्रामध्ये. गुरुपौर्णिमा गुरूंच्या घरी साजऱ्या झाल्यानंतर पाठोपाठ आपल्या ह्या केंद्रामध्ये साजरी होते. तर असं पहिल्यांदाच घडलं इतक्या वर्षामध्ये की गुरुपौर्णिमा उत्सव गुरूंच्या उपस्थितीत साजरा होतोय. तर मी आपल्या सगळ्यांच्या करता एकदा परत जोरदार टाळ्या की आपण सगळ्यांनी हा कार्यक्रम परत एकदा आयोजित केला आणि अक्षरशः 2 दिवसामध्ये कार्यक्रम ठरला. समीरनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी या पोथीचं उद्घाटन व्हावं, प्रकाशन व्हावं अशी इच्छा व्यक्त केली होती. पुण्यामध्ये आपला गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमात प्रकाशन झालं. गुरुवारी साप्ताहिक आरती त्यावेळेला आम्ही परत एकदा प्रकाशन केलं. जी लोक गुरुपौर्णिमेला आली नव्हती त्या लोकांच्यासाठी. आणि मी समीरला त्यावेळेला म्हटलं की अरे हे ज्यांच्याकरता आपण केलेलं आहे त्या लोकांच्या करता, त्या स्वामी भक्तांच्या करता आपण जर का तिथे गेलो आणि त्यांना जर का आपण ही भेट दिली तर जास्ती बरोबर ठरेल असं मला वाटतं म्हणलं. कारण बनूताईंशी जेव्हा बोलणं झालं, बनूताई म्हणलं की आमच्याकडं गुरुपौर्णिमा आम्ही रविवारी करणार आहोत. तर समीरला सांगितलं की 2 तारखेला कार्यक्रम त्यांच्याकडं आहे, 2 तारखेला आपण जाऊ. तर तो म्हणला की 2 तारखेला त्याला बाहेर लोणावळ्यामध्ये दुसरं काहीतरी काम होतं, दुसरा कार्यक्रम होता, त्याचं शूटिंग होतं. 2 तारखेला मी नाही आहे, आपण पुढच्या रविवारी जाऊ. मग बनूताईंना विचारलं पुढच्या रविवारी, तर ते म्हणलं की पुढच्या रविवारी एकादशी येते आणि गुरुपौर्णिमा झाल्यापासून कार्यक्रम लांबतोय मग परत, म्हणून आम्ही 2 तारखेला हा कार्यक्रम नक्की करणार आहेत. मग समीरला सांगितलं की नाही बहुतेक होते, आपण पोथी एसटीने पाठवू. परत चौकशी केली, एसटीची गाडी कुठली असेल काय, बनूताईंनाही परत फोन करून झाला आणि मध्ये 2 दिवस परत गेले. शनिवारी संध्याकाळी समीर रात्री 8 वाजता आला शुक्रवारी
शुक्रवारी संध्याकाळी समीर 8 वाजता आला आणि त्यांचा रविवारचा कार्यक्रम रद्द झाला आहे, तिकडे पाऊस खूप आहे आणि मी रविवारी तुमच्याबरोबर यायला तयार आहे, आपण पोथी घेऊन जमखंडीला जाऊ. ही रात्री 8 वाजताची गोष्ट. आणि त्यावेळेला बनूताईंना फोन केला की आम्ही रविवारी ह्या कार्यक्रमाला येतो. गुरुपौर्णिमेचा आपला जो कार्यक्रम असेल तो जो काही ठरला असेल तो त्याप्रमाणे आपण संपन्न करा, आम्ही फक्त पोथी घेऊन येतो आणि मग त्या पोथीचं एकदा परत प्रकाशन करू आणि त्याचे ज्यांनी हे कष्ट घेतले त्या दोघांचा सत्कार इथे आपल्या सर्वांसमक्ष व्हावा, आपल्या सर्वांना समजावं की हे कोणी लिहिली, कोणी तयार केलं, कोणी त्याच्या पाठीमागे एवढे कष्ट घेतले. जर का आपण ह्याच्यावरचं जर का आपण हे चित्र बघताय, स्वामींचं चित्र आहे, हा फोटो काढणं, छायाचित्र काढणं, त्याच्या आजूबाजूचं सगळं तयार करणं, वाक्यरचना, आतमधले जे चित्र काढले त्याला योग्य ते शीर्षक देणं, सब टायटल म्हणतो आपण तसं, हे सगळं करून जवळजवळ 5 ते 6 महिने ते दोघं जण अक्षरशः झटत होते. आणि एक मला त्यांचं आश्चर्य वाटलं की मराठी पोथीचं त्यांनी वाक्य ते वाक्य उतरून काढलं नाही. जेव्हा ते आत्ता म्हणाले की मी दादांना फोन करत होतो, आम्हाला एखादी गोष्ट आडली, एखादा शब्द आडला तर आम्ही फोन करायचो, तर मी तेव्हाच म्हणलं की हे पोथी समजून घेत आहेत, जे लिहिलेलं आहे ते समजून घेत आहेत आणि मगच भाषांतर करतायत. नुसतं वाक्याला वाक्य उतरून काढलं तर ते सोपं होतं, पण हे मराठी काय लिहिलं आहे हे त्यांनी समजून घेतलं आणि मग आपल्या कानडीमध्ये त्यांनी भाषांतर केलं. त्यामुळे संपूर्ण पोथी त्यांना समजलेली आहे. मराठीमधली ही पोथी इतकी प्रासादिक आहे. प्रत्यक्ष महाराजांनी त्या काळी जेव्हा पोथी तयार होते त्याला त्याचं प्रूफ रिडिंग म्हणतो आपण, तसं केलेलं आहे ते. आणि माझे जे गुरु होते, गुरुवारी अण्णा महाराज, तर त्यांनी सांगितलं होतं की ह्या पोथीचं प्रत्यक्ष महाराजांनी प्रूफ रिडिंग केलं. संपूर्ण पोथी तयार असतोपर्यंत स्वामी महाराज रोज त्या प्रेसमध्ये जात होते, रोज ते तपासायचे स्वतः. फक्त रूप वेगळं होतं. स्वामी कधी स्वामींच्या वेशात गेले नाहीत, फक्त दुसऱ्या वेशामध्ये गेले ते. आणि तो विना मोबदला त्यांनी ते संपूर्ण काम केलं आणि त्या पोथीला त्यांनी आशीर्वाद दिला. ही पोथी जो कोणी वाचेल, जो कोणी ह्याचं पारायण करेल, त्याच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात. 21 अध्यायाची पोथी आहे. त्याच्यामध्ये सगळं सविस्तर वर्णन केलं की आपण कसं वाचावं. रोज जर का 3 अध्याय वाचले तर 7 दिवसामध्ये 21 अध्याय आपले पूर्ण होतात. आणि त्याच्या जोडीला इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता हा आपला जप 15 वेळेला आणि वाचन झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ हा जप 108 वेळेला. अशी ही नित्य सेवा आहे. जर का रोज कोणाला करायचे असेल तर इच्छित दाता मंत्र हा म्हणायचा 15 वेळेला, या पोथीचे 3 अध्याय वाचायचे आणि श्री स्वामी समर्थ हा जप 108 वेळेला करायचा. बरं, पोथी सुरू करायची असेल तर गुरुवारी सुरू करायची, ती बरोबर बुधवारी संपते. 21 अध्याय रोज 3 म्हणले की बरोबर ते बुधवारी संपतात. परत गुरुवारी नवीन सुरू करायची, परत ती बुधवारी संपेल. ज्यांना शक्य असेल त्यांनी हे चक्र सुरू ठेवायचं. अगदीच खूपच कोणाला महत्त्वाचं काही काम असेल, नोकरीला बोलवलं असेल, मुलाखतीला, थोडासा वेळ आहे आज, तर संपूर्ण पारायण करायचं. ही पोथी आता दिसायला जाड आहे, पण आपण जर का एका बैठकीत बसलो तर 2 तासामध्ये नक्की वाचून होती. कोणतीही अडचण, कोणी समजा आजारी असेल, संपूर्ण पारायण 2 तासामध्ये होतं. ते त्या आजारी व्यक्तीला आराम पडावा ही मनामध्ये इच्छा घेऊन जर का वाचन केलं तरी तो फरक पडतो. आणि काही आपली इच्छा नाही आहे, आपल्याला फक्त स्वामींची सेवा करायची आहे, तर त्याच्याकरता मी आत्ता म्हटलं तसं की रोज 3 अध्याय, आपलं इच्छित दाता मंत्र आणि श्री स्वामी समर्थ मंत्र. आजच्या ह्या दिवसाला म्हणजे गुरुपौर्णिमा ह्या दिवशी हा जो घडून आलेला प्रसंग आहे किंवा ही जी लीला आहे ही
स्वामींनीच घडवून आणली आणि त्यांच्या कष्टाचं फळ असताना इथे द्यावं असं महाराजांनी त्याला गुरुवारीच जे डोक्यात आणलं होतं त्याची फलप्राप्ती म्हणून आज की आज आम्ही परत इथे आहोत. इतक्या कमी अवधीत हा कार्यक्रम सगळा आखणं, इतक्या कमी अवधीमध्ये त्यांनी परत नवीन त्या पोथ्या छापून घेणं आपल्याकरता परत आणि प्रवास करून आम्ही इथे येणं, हे सगळं महाराज घडवून आणतात. त्याशिवाय सहजासहजी शक्य होत नाही ते. ज्या वेळेला गुरुवारी समीरला मी सांगितलं आपण कार्यक्रम करू आणि नंतर मग त्यांनीच सांगितलं मला की 2 तारखेचा कार्यक्रम ठरला आणि जेव्हा तो रद्द झाला तर त्यांनी आल्या पहिलं असंच सांगितलं की स्वामींनी काय चक्र चालवली माहिती नाही, म्हणले तिकडचा कार्यक्रम रद्द झालाय, आपल्याला आपण जमखंडीला जाऊ. अशी त्याच्याही मनामध्ये ती तळमळ होती, सिद्धीच्याही मनात ती तळमळ होती की आपला हा जो केलेला जो अट्टाहास आहे पोथी लेखनाचा तो आपल्यापर्यंत सर्वांच्यापर्यंत पोचावा आणि आपण सर्वांनी आता ह्या सेवेचा लाभ घ्यावा. स्वामी चरित्र काय आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, महाराज कोण होते, महाराज कसे वागत होते, महाराज कसे चालत होते, महाराजांनी काय काय अक्कलकोटमध्ये असताना लीला केलेल्या आहेत, कसे कसे प्रसंग आहेत, त्याचं सगळं वर्णन ह्या पोथीमध्ये आहे. त्याप्रमाणे त्यांनी चित्र काढलीत समीरनी. ही पोथी रोजच्या रोज आपल्या वाचनात तर ठेवावीच आणि आपल्याला जर का जमलं, जर का आपल्याला शक्य झालं तर या पोथीचं वाटप सुद्धा आपल्याला करता येतं. समजा मी 2 पोथ्या ह्या 2 जणांना देतो असं मी म्हणलं तर माझ्याकडनं ती स्वामी सेवाच होईल. आपल्या सगळ्यांच्याकरता आपण इथे पोथ्या आणलेल्याच आहेत, पण आपल्याला जर का गरज लागली की नाही बाबा मी आज 2 पोथ्या मी वाटणार आहे, हे मी 10 पोथ्या आज वाटीन, तर ती सुद्धा स्वामी सेवाच होणार आहे. कारण आपल्याकडनं आपल्या हातून स्वामी नामाचा प्रसार होणार आहे. त्या पोथीचं उद्दिष्ट जे आहे की जास्तीत जास्त स्वामी भक्तांच्यापर्यंत ही पोथी पोचली पाहिजे. आपल्याकडे जेवढे स्वामी भक्त आहेत आता आम्ही इथे ज्या आणल्यात प्रती त्या सगळ्यांना पुरतील असं नाही, पण अजूनही लागलं, अजूनही किती तुम्ही आकडा सांगा, संख्या सांगा, तेवढं आम्ही पुण्यातनं पाठवायची व्यवस्था नक्कीच करू. गुरु आपण मगाशी हल्लाळ साहेबांनी सगळ्यांना विचारलं होतं की गुरु कोण, कसा असावा किंवा काय, तर आत्ता आपण सगळे स्वामींच्या मार्गात आहोत, पण आपलं इतकं भाग्य नाही की आपण प्रत्यक्ष देवाला बघू. मग गुरु काय करतो की आपलं भाग्य देवापर्यंत आपलं जे गारणं असेल की आपलं भाग्य जर का आपल्याला उजळायचं असेल, आपल्याला देवाचं दर्शन घडायचं असेल तर गुरु ही मध्यस्थी करतो. आपल्याला तो सेवा देतो, आपल्याकडं सेवा करून घेतो आणि मग आपण म्हणतो ना साक्षात्कार झाला, स्वप्न पडलं. आता मी आल्याला मला इथे एक प्रसंग ऐकायला मिळाला होता की स्वप्नामध्ये कोणीतरी दृष्टांत देऊन त्यांच्या यजमानांचा शोध लागला, त्यांना स्वप्न पडलं आणि तो दृष्टांत मिळणं म्हणजे आपण स्वामी मार्गात आहोत, आपण गुरूंच्या सानिध्यात आहोत, याचीच ती प्रचिती होती. ध्यास लागणं. गुरुवर्य अण्णा नेहमी सांगायचं की सबसे बडा गुरु आणि गुरु से बडा उसका ध्यास. गुरु तर श्रेष्ठ आहेच आहे, पण त्याचा ध्यास लागणं. जेव्हा एखादं संकट येतं, मी स्वतः सुद्धा नेहमी करायचो, मला अण्णा कधी मी फोन करू अण्णांना, मी कधी अण्णांच्याकडे जाऊ, मी कधी अण्णांच्या समोर बसून मला अण्णा नवीन काय सांगतील का, नवीन काही साधना देतील का, हा ध्यास होता. मग माझ्याबरोबर कोणी येऊ न येऊ मी एकटा जायचो, कधी गाडीवरती जायचो, कधी ट्रेनने जायचो, पाऊस असू देत, थंडी असू देत, रात्री उशीर झालेली असू देत, कधी कधी मी एकटा रात्री 10 वाजता अंबरनाथहून निघालोय दुचाकीवरनं आणि पहाटेपर्यंत पुण्यामध्ये यायचं आणि परत नोकरीला जायचं. पण तो जो ध्यास होता, नाही अण्णांच्याकडे आपल्याला जायचं आहे,
तो ध्यास मला तिथे घेऊन जायचा. अण्णा तर श्रेष्ठ तिथे होतेच, तसं महाराज पण श्रेष्ठ आहेच, पण आपल्याकडनं तो ध्यास लागला पाहिजे की मला स्वामी सेवा करायची, मला स्वामी सेवक व्हायचंय. आपण तर सगळे स्वामी भक्त आहोत, पण स्वामी सेवक व्हायचं आहे. आता स्वामी सेवक म्हणजे इथं आल्यानंतर जे भक्त लोक काम करतात, म्हणजे सेवा करतात, सतरंजी टाकणं आहे, रांगोळी काढणं आहे, साफसफाई आहे, ही सेवा करणारे स्वामी सेवक. भक्त लोक सगळेच असतात. स्वामी सेवक जो असतो तो स्वामी भक्त पण असतो. पण आपल्याला सेवक हे पद जेव्हा मिळतं त्याला आपली जबाबदारी वाढते. गुरूंच्या पर्यंत आपण गुरूंच्या नजरेमध्ये राहतो, गुरूंच्या सानिध्यात राहतो. आणि आपण मग स्वार्थ म्हणा हवं तर स्वामी सेवक व्हायचंय या स्वार्थाने म्हणा, पण सेवक व्हा. जेव्हा आपल्या मंदिरामध्ये आपण पुण्यामध्ये बघतो अनेक सेवेकरी काम करत असतात, त्यांचं उद्दिष्ट एक ते सगळं झाल्यानंतर आम्ही एकत्र बसतो. एक 30 ते 40 समजा सेवेकरी आहेत. आपला गुरुवारचा साप्ताहिक आरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही एकत्र बसतो. मी त्यांच्याबरोबर बसतो, तेव्हा त्या लोकांना खूप समाधान मिळतं की दादा आज आत्ता आपल्याबरोबर आहेत. मग हे समाधान त्या 40 लोकांनाच का मिळतं? कारण ते सेवा करतात. स्वामी भक्त येतात 400, दर्शन घेऊन प्रसाद घेऊन जातात, पण खरे सेवेकरी जे आहेत त्यांना तिथे रात्री माझ्याबरोबर थांबायचं संधी मिळते. भाग्य म्हणतो, भाग्य आपण म्हणू तसं, की त्यांच्याबरोबर आम्ही दादांच्याबरोबर आम्ही बसलो. मग ते सेवक झाले म्हणून ते तसे माझ्याबरोबर बसू शकले. आणि गुरूंचं कुठलंही काम म्हणा किंवा गुरूंच्या तोंडातून एखादा जर का काही शब्द निघाला असेल, नुकतंच समीरनीच उदाहरण घेतलेलं आहे की जेव्हा आपण रविवारी जाऊ मी म्हणलो तर, आणि मला जमणार नाही, आपण पुढच्या वेळेला काम करू, तर महाराज तसं होऊन देत नाहीत. ते कुठं शब्द खाली पडून देत नाहीत. काय चक्र हलवली मलाही माहिती नाही, पण त्यांनीच स्वतः सांगितलं की नाही तुम्ही म्हणलात जायचं होतं गुरुवारी तर हो म्हणायला पाहिजे होतं. म्हणजे असं असतं ते. जेव्हा आपण कार्यक्रम आखतो, आता आपल्याकडं गुरुपद ह्या जागेवरती बनवताही इथे बसलेले आहेत. जेव्हा बनवताही काहीतरी सांगत असतात त्याला प्रत्यक्ष महाराज त्याच्या तोंडून बोलत असतात. त्यामुळं जेव्हा त्या बोलतात नीट ऐकून घ्यायचं. जर का असं वाटलं की नाही बाबा इथं काहीतरी चुकतंय, पण जर का आपण नंतर विचार केला की असं नाही, त्यांनी सांगितलेलं ते बरोबरच होतं. तुम्ही घ्या, अनुभव घ्या. आता इथून पुढे अनुभव घ्या. जेव्हा जेव्हा तुमचा मोठा उत्सव असेल, गुरुवारची साप्ताहिक आरती असेल, जर का काही बनवत्यांनी सूचना केल्या, भरे तुमच्या मनात आला की नाही हे काहीतरी चुकतंय, पण तुम्ही नीट विचार करा, त्या सूचनेचा अर्थ समजून घ्या, आणि मग तुम्हाला लक्षात येईल की त्या बरोबर सांगत होत्या. कारण प्रत्यक्ष महाराज त्याला गुरुवारी इथे बसून त्यांच्या तोंडून बोलत असतात. जो गुरुपद सांभाळतो, गुरुपद हे सुद्धा एक जबाबदारी आहे. समोरच्याला वाटतं आता मी इथे बसलेलो आहे, मी या खुर्चीवर बसलोय, माझ्या समोर सगळे तुम्ही बसलेले आहात किंवा बनवते इथे बसल्यात. कोणी नवीन आला तर त्यांना वाटेल हा इथे बसलेले आहेत, सांगतायत, काहीतरी बोलतायत. तुम्हाला माहिती आहे यांनी किती कष्ट केलेले आहेत. केंद्र सुरू करताना, केंद्र सुरू झाल्यानंतर जेव्हा नवीन स्वामी भक्त इथे येत जातात त्यांना असं वाटतं हां बनवते इथे बसलेले आहेत, त्यांनी सुरू केलेले, बाकी सगळी लोक काम करतायत, त्या इथं नुसत्या बसून राहिल्यात. पण त्या बसून राहिल्या म्हणजे त्यांना कसं मिळालं ते पद? जेव्हा त्या आपल्यासारख्या होत्या, त्यांनी त्या ध्यासाने स्वामींची सेवा करायची, ह्या ध्यासाने त्यांनी जे सुरू केलेलं होतं तो ध्यास आज त्यांना इथपर्यंत घेऊन आला. अंतर कमी आहे, इथून उठून यायला इथपर्यंत यायला 1 मिनिट सुद्धा लागणार नाही. पण आज त्या ज्या इथं आहेत, आपलं 2 किंवा 3 वर्ष त्याचं हे फलित आहे आपल्या सगळ्या सेवेचं, ह्या की गुरुपद ते अगदी सक्षमपणे त्या इथे बसून त्यांनी सांभाळलेलं आहे. त्यांची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि आपली जी शाखा आहे जमखंडीची
त्या शाखेतली स्वामी भक्तांची उपस्थिती वाढवली, स्वामी सेवा वाढवली, अनेक उपक्रम त्यांनी इथे आपल्यामार्फत साजरे केले आणि आपण सगळ्यांनी त्यांना तशीच साथ दिली. आणि आजच्या ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी शुभाशीर्वाद म्हणा किंवा शुभेच्छा आपण काही म्हणा, पण असं सांगतो की पुढच्या वर्षी गुरुपौर्णिमेला आम्ही परत इथे येऊ आणि इथल्यापेक्षा नक्कीच दुप्पट संख्या त्याला झालेली असेल. आजच्या ह्या उत्सवाच्या निमित्ताने आम्ही इथे आलो, पण स्वामींची लीला मी म्हणलं ना की आम्हाला कुठेही प्रवासात काही शीण जाणवलं नाही, कुठलाही थकवा नाही. फक्त जमखंडीला जायचंय ही एक ओढ मनामध्ये होती. जशी आम्ही अण्णांच्याकडे जाताना म्हटलं की नाही अण्णांच्याकडे जायचंय, तसं जमखंडीला जायचंय. जेव्हा समीरने सांगितलं त्या क्षणापासून ती सुरू झालेली ओढ, त्या ओढीने मला आज इथपर्यंत आम्हाला आणलं. मला जोशी काकांनी पण तशीच साथ दिली. मी जेव्हा त्यांना विचारलं जायचंय का, ते हो म्हणाले. समीर सिद्धी तर होतेच, आणि आता आम्ही इथे आल्यानंतर बघितलं तर हल्लार साहेब पण आलेले. तर ह्या सगळ्या पुण्यातल्या स्वामी भक्तांच्या करता पण एकदा जोरदार टाळ्या, कारण आज नाही म्हटलं तरी आम्ही इथून परत फिरणार आहोत आता रात्री. पुढचा कार्यक्रम असेल, थोडासा जास्त वेळ काढायचा आम्ही नक्की प्रयत्न करू आणि आपल्या सगळ्यांच्या शंका समाधानाकरता, आपल्या सगळ्यांच्या प्रेमाकरता, आपल्या सगळ्यांच्या भक्तीकरता परत लवकरच भेटीला येऊ. मी आजच्या ह्या दिवशी इथे थांबतो. आपण एकदा स्वामींचा जय जयकार करू आणि मग पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय. ಅಮೃತವಾಣಿ ಅಂದರೆ ಏನಿರ್ತಾರೆ ಅದು ನೀವು ಕೇಳಿರಿ. ಇದಕ್ಕಂತಾರೆ ಅಮೃತವಾಣಿ. ಅದರೊಳಗೆ ಅವ್ರೇನು ಹೇಳಿದರು ಅದು ಅಮೃತವಾಣಿ. ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅದು ಅಮೃತವಾಣಿ. ನಾವು ಹೆಂಗೆ ನಡಿಬೇಕು ಅದು ಅಮೃತವಾಣಿ. ಇದರೊಳಗೆ ಅವರು ಹೇಳಿದರು ಸಮೀರ್ ಮತ್ತು ಸಿದ್ಧಿ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ಯಾರ, ಇದು ಪುಸ್ತಕ ಬರ್ತಾರೆ. ಮತ್ತು ಅವ್ರು आज पुस्तक बरदार ते ज्यांनी ते पुस्तक लिहिलंय, मग त्याच्याबद्दल त्यांचा सत्कार व्हायला पाहिजे का नको? पाहिजे का नाही? आपल्या ह्या जमखंडी केंद्रातर्फे सत्कार व्हायला पाहिजेच आहे. तर त्या केंद्राचे केंद्र प्रमुख मनूताई त्यांना मी विनंती करतो की सिद्धी आणि समीर या दोघांचा सद्गुरूंच्या समोर, सद्गुरूंच्या साक्षीने गुरुपौर्णिमेच्या दिवशी सत्कार इथं करावा. सत्कार की ही पोथी लिहिताना, हा ग्रंथ लिहिताना त्यांनी काय केलं तर पहिल्यांदा सगळं समजून घेतलं. ते काय आहे, एखादं वाक्य आहे ते समजल्याशिवाय आपल्याला त्याचं ट्रान्सलेशन करता येत नाही. त्याचं मराठीमधनं कन्नडमध्ये लिहिता येत नाही. मराठीमध्ये काय लिहिलं हे पहिल्यांदा समजलं पाहिजे मला की काय आहे ते. तर ह्याच्यावर जी गोष्ट आहे ती की गुरुपौर्णिमेच्या दिवशीची गोष्ट आहे, म्हणजे गुरु आणि शिष्याची कशी आहे. तर आजच्या गुरुपौर्णिमेला काय दुसरा एक शब्द आहे, त्याला म्हणतात व्यास पौर्णिमा. व्यास पौर्णिमा, त्या व्यास पौर्णिमेचं हे व्यास हे कुठलं नाव आलं मध्ये? गुरुपौर्णिमा ठीक आहे, पण त्याला व्यास पौर्णिमाही म्हणतात. तर व्यास जे आहेत वेदव्यास, तर त्यांनी सगळे वेद लिहिलेले आहेत, त्यांनी सगळं सांगितले, 18 पुराणं लिहिलेली आहेत. मी सांगतो तर प्रथम सत्कार होऊ दे आणि टाळ्यांच्या गजरात सत्कार झाला पाहिजे.
जोशी काकांचाही इथे सत्कार होत आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. व्यास पौर्णिमा, व्यास, त्यामध्ये जे व्यासांनी जे सांगितलेलं आहे, जे महाभारत जे म्हटलं आहे मोठा ग्रंथ, तो कोणी लिहिला आहे? गणपतींनी लिहिला आहे. सांगितलं कोणी? व्यासाने सांगितलं आहे. मग व्यासाने सांगितलं, गणपतीने सांगितलं की हे लिहायचं आहे ते. तर गणपतीने अट घातली की मी थांबणार नाही लिहिताना कुठं, तुम्ही कंटिन्युअस सांगायचं, मी लिहित जाईन. मग असं जर म्हटल्यानंतर मग व्यासाने एक कंडिशन घातली की मी सांगत जाईन, मी तू थांबणार नाही असं म्हणत, पण तू जे लिहितोयस ते तुला सगळं समजलं पाहिजे ना, मगच लिहायचं. ही अट घातली होती. आज काय माहिती का तिथी? संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी म्हणजे गणपतीची तिथी आहे. तो असा हा महत्त्वाचा दिवस, आणि आजच्या दिवशी अशा ह्या सद्गुरू दादांच्या महाराजांच्या हस्ते हा सत्कार होतोय. हे तुझं भाग्य आहे, हे तुझं भाग्य आहे. आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की आपल्या ह्या डोळ्याने, याच डोळ्याने आपला हा प्रसंग आपण पाहतोय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. ಇವತ್ತು ನಮ್ಮದು ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಭಾಗ್ಯದ, आज खूप आपल्या भाग्याचा दिवस आहे आपल्यासाठी. आपली तर लॉटरीच लागली की दादा महाराज आले. सगळ्यांना खूप आनंद झालाय ना, ಎಲ್ಲರೂ ಭಾಳ ಖುಷಿ ಇದ್ದೀರಿಲ್ಲ. ದಾದಾ ಮಹಾರಾಜನ ದರ್ಶನ ಆಯ್ತು, ಅವ್ರದ್ದು ನೋಡು ಭಾಗ್ಯ ನಮಗೆ ಸಿಕ್ಕದ. ಅದು ಚಲೋ ದಿವಸ ಗುರುಪೌರ್ಣಿಮಾ ನಾವು ಇವತ್ತು साजरे ಮಾಡ್ಲಿಕತ್ತೀವಿ. जे गुरुपौर्णिमा आपण साजरा करतोय आज, त्यासाठी आपल्याला खूप भाग्याचा दिवस आहे. ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಮೊಬೈಲ್ನಾಗ ನಮ್ಮ ಗ್ರೂಪ್ನಾಗ ನೋಡಿರ್ತೀವಿ ಅವ್ರದ್ದು ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಅದು. ಖರೆ ಇವತ್ತು ನಮ್ದು ಭಾಗ್ಯ ಅಂತ ಪ್ರತ್ಯಕ್ಷವಾಗಿ ನೋಡ್ಲಿಕ್ಕತ್ತೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಇಲ್ಲೇ ಸಮಾಪ್ತ ಮಾಡೋಣ ಪ್ರೋಗ್ರಾಮ. जय जय श्री स्वामी. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.